ऑफिसचा फ्रेंड त्याने टिफिनला आणलेली ही वड्यांची भाजी मला एवढी आवडली की मी म्हटलं कधीतरी आपण ह्या वड्यांची भाजी नक्कीच करू. तर आज तो योग आला आणि तुमच्यासमोर आज उडदाचे सांडगे किंवा उडदाच्या वड्या ही रेसिपी मी घेऊन आली आहे. नेहमी ना मी मिक्स डाळीचे सांडगे करायची आणि ते मला ना कुठेतरी उग्रास लागायचे किंवा मला आवडायचे नाही. पण ही जेव्हापासून मी माझ्या मित्राच्या टिफिनला डब्याला ही भाजी खाल्ली ना सांडग्याची, तेव्हापासून ही भाजी मला इतकी आवडायला लागली ना की मी म्हटलं कधीतरी करेनच आणि तुम्हाला भाजी सुद्धा दाखवेल. तर आता वेळ न लावता या सांडग्याची आपण तयारी करूया. फार जास्त जिन्नस नाही लागत, 2-3 मोजकेच पदार्थ लागतात, तेवढ्या ह्याच्यात हे सांडगे बनतात. चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, इथे आपण उडदाची डाळ घेतलेली आहे. आज आपण उडदाच्या डाळीचे वड्या म्हणजे सांडगे बनवत आहोत. नेहमी आपण मिक्स डाळीचे बनवतो, तर ह्या वेळेने मी उडदाच्या डाळीचे बनवले आहेत आणि ते पण खूप छान होतात. तर इथे 2 वाट्या म्हणजेच अंदाजे 500 ग्राम आपण उडीद डाळ घेतली आहे. ते आता या बाउलमध्ये घालूया. सोबतच आपण पाणी घालूया. आणि तासभर ही डाळ आपण या पाण्यामध्ये भिजत घालूया. डाळ भिजून वर येईल, तर आता आपण 1 तासाभरानंतर बघूया. माफ करा, मी 1 तासानंतर सांगितलं, पण मी 3 ते 4 तासानंतर ही डाळ फुललेली आहे, छान भिजलेली आहे. आता ही आपण मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत. तर इथे मी 2 भागांमध्ये ही डाळ डिवाइड करून घेतलेली आहे आणि आपण 1 बाय 1 करून मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत. डाळ वाटताना जर का तुम्हाला एकदमच ड्राय वाटत असेल तर 1 ते 2 चमचा पाणी घाला, जास्त पाणी घालू नका. अशा पद्धतीने डाळ वाटून एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि आता आपण जी राहिलेली डाळ आहे ती सुद्धा सेम पद्धतीने मिक्सर मधनं वाटून घेणार आहोत. इथे डाळ आपली वाटून झालेली आहे, संपूर्ण डाळ वाटून घेतली आहे. आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ घालणार आहोत, 1 चमचा जिरं घालणार आहोत आणि काळी मिरी ओबडधोबड वाटून घेतलेली आहे, ती अर्धा चमचा घालायची, जास्त घातली तर तिखट लागेल. आता हे आपण हाताच्या साहाय्याने मिक्स करणार आहोत, पण तत्पूर्वी अर्धा चमचा हळद घालणार आहोत. ऑप्शनल आहे, तुम्ही घातली तरी चालेल, नाही घातली तरी चालेल. आता आपण हे मिश्रण सगळं फेटून घेणार आहोत. जसं आपण मेंदू वड्यांसाठी फेटून घेतो त्याच प्रमाणामध्ये फेटून घ्यायचं आहे. सर्व जिन्नस एकत्र करून एकच डायरेक्शनने पीठ फेटून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, एकच डायरेक्शनने पीठ फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ जास्त फ्लफी होतं. आता इथे एक पाण्याचा बाउल ठेवलाय, त्याच्यात मी घालून बघते पीठ आपलं फुललं आहे का. तर हा जो गोळा मी पाण्यात घातला आहे तो पाण्याच्या खाली गेला आहे, वर तरंगत नाही. याचा अर्थ आपल्याला पीठ जास्त फेटण्याची गरज आहे. पुन्हा आपण पीठ फेटून घेऊया आणि आता मी पुन्हा दाखवते तुम्हाला. पीठ छान फेटून घेतलं आहे. आता पुन्हा आपण एक गोळा घालूया आणि या पाण्यामध्ये टाकून बघूया. जर हा गोळा वर आला तर आपलं पीठ छान फुललं आहे. इथे तुम्ही बघू शकता की गोळा पाण्याच्या वरती येत आहे, तरंगत आहे. तुम्हाला अजून एक गोळा दाखवते मी टाकून, म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल की आता हे पीठ आपलं छान फुललं आहे. हा गोळा जो पाण्याच्या वर तरंगत आहे, अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला हवं आहे, जसं आपण मेंदू वड्यासाठी करतो. इथे पीठ आपलं छान प्रमाणे फुललेलं आहे. आता 5 ते 10 मिनिटं आपण त्याला रेस्ट देणार आहोत आणि त्यानंतर ज्या ताटांवरती आपण सांडगे घालणार आहोत त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे तेल सगळीकडे लावून घ्यायचं. आता एक मध्यम आकाराचा सांडगा किंवा वडी मी याच्यावरती घालणार आहे. सेम अशाच पद्धतीने सर्व सांडगे मी घालून घेणार आहे.
तर अशा पद्धतीने माझे सांडगे वाळून तयार झालेले आहेत. खूप छान असे कडकडीत वाळलेले आहेत, आतून मस्त जाळी पडलेली आहे. तर ही सांडग्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? उन्हाळा स्पेशल वाळवण रेसिपी तुम्हाला आवडली का? अगदी खळखळ आवाज येत आहे. बॅकग्राऊंडला म्युझिक चालू होतं म्हणून मी आवाज म्यूट केला आहे, पण अगदी खळखळीत वाळलेले आहेत. तर ह्या रेसिपीचा तुम्हाला व्हिडिओ पुढे मिळेलच, पण तत्पूर्वी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.